हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आज मी एका भन्नाट प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू देणार आहे जे मी स्वतः वापरलं आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट मला मिळाले. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझे अक्षरशः 1000 ते 1500 रुपये वाचले. कसे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचं प्रोडक्ट आहे अमेझिंग असं आयुर्वेदिक फेशियल स्टोन. हे प्रोडक्ट मला मिळालं आहे ऑइल अँड पेटल्स यांच्याकडून. फेशियल स्टोन्स ज्याने आपण अगदी पार्लरसारखा ग्लो मिळवू शकतो आणि तेही अगदी आपण स्वतः घरी करून. कसं ते मी सांगते. तर हे भन्नाट प्रोडक्ट वापरून मी माझ्या चेहऱ्याचं फेशियल करणार आहे आणि ज्यामुळे माझ्या चेहऱ्याला खूप सुंदर असा ग्लो आला, जे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर फेशियल करण्यापूर्वी मी माझा चेहरा फेस पूर्ण टिश्यू पेपरने क्लीन करून घेतला आणि आत्ता हे ते अमेझिंग प्रोडक्ट मी वापरते आहे, जे आहे ऑइल अँड पेटल्स यांचं फेशियल स्टोन्स किंवा फेशियल बॉल. हे प्रोडक्ट हे तुम्हाला असं क्यूबमध्ये, म्हणजे जसं चॉकलेट्स असतात तसे असे क्यूबचे स्टोन्स आहेत आणि एका स्टोनची जे वेट आहे, म्हणजे जे त्याचं वजन आहे ते फक्त 3 ग्रॅम आहे. पण 3 ग्रॅमचं हे प्रोडक्ट अगदी भन्नाट आहे स्किनसाठी. तर ह्याला असा रॅप होता आणि तो मी रॅप काढला आणि आता चेहऱ्याला लावला. तर हे फेशियल करण्यापूर्वी आपला चेहरा आपण पाण्याने ओला करून घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट पाण्याने ओला करा किंवा असं स्पंज जर असेल तर तो पाण्यात बुडवून छान पिळून तुमच्या स्किनला लावा आणि स्किन ओली करून घ्या. आणि मग त्याच्यावर हे जे प्रोडक्ट आहे, म्हणजे फेशियल स्टोन किंवा फेशियल बॉल्स, हे प्रोडक्ट घेऊन ह्या ओल्या चेहऱ्यावर, आपल्या ओल्या स्किनवर हा फिरवायचा. पूर्ण चेहऱ्याला हा फिरवायचा. जसं आपण साबणाने जर चेहरा धुतलो त्यावेळी जसं साबण आपल्या चेहऱ्यावर फिरवतो तसाच हा पूर्ण चेहऱ्यावर फिरवायचा. याची मी वेगळ्या पद्धतीने केली, म्हणजे हा पूर्ण स्टोन माझ्या चेहऱ्यावर मी फिरवून घेतला आणि फेशियलच्या स्टेप्स करून मी फेशियल केलं. तुम्हाला जर फेशियलचे स्टेप्स येत नसतील तर हा स्टोन तुम्ही कंटिन्यू, म्हणजे पूर्ण विरघळेपर्यंत चेहऱ्यावर असा छान फिरवू शकता आणि नंतर चेहरा धुवू शकता, तरीही खूप छान रिझल्ट ह्याचे येतील. तर हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण चेहऱ्यावर, ओल्या चेहऱ्यावर मी हा स्टोन फिरवून घेतला आणि आता तो बाजूला ठेवून मी हे सगळं प्रोडक्ट जे आहे फेशियल स्टोनचं ते माझ्या पूर्ण चेहऱ्याला हाताने लावून घेते, पसरवून घेते. आणि आत्ता मी इथे सुरू करणार आहे माझ्या बोटांनी फेशियलच्या स्टेप्स. फेशियलच्या काही बेसिक स्टेप्स आपल्याला माहीतच असतात. जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, हा स्टोन पूर्ण विरघळेपर्यंत चेहऱ्यावर फिरवत राहा आणि मग धुवा. इकडे मी फेशियलच्या काही स्टेप्स घेतल्या ज्याच्यामध्ये मी बोटांनी छान प्रेशर देत देत माझ्या चेहऱ्याला छान मसाज केला. आणि हा मसाज करताना मला ह्या प्रोडक्टचा इतका सुंदर सुगंध येत होता, इतका छान सुगंध आला. तिथेच मला कळालं, कारण फेशियल करतानाच मला तो रिझल्ट जाणवत होता. हे बघा, मी पुन्हा एकदा तो स्टोन घेतला आणि पुन्हा माझ्या चेहऱ्यावर, म्हणजे ओल्या चेहऱ्यावर, मी ओल्या स्किनवर हा फिरवून घेते आणि पुन्हा मी दुसऱ्या वेळी पुन्हा फेशियलच्या ज्या स्टेप्स असतात, आपल्या बेसिक स्टेप्स, ज्या मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या, ज्या ऑइलने मी फेशियल केलं होतं, आणि त्या स्टेप्स कशा असतात, कशा करायचं हे मी ऑलरेडी शेअर केलं आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देते, पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर इकडे मी छान नाकाच्या बाजूला, गालावर, ओठांवर, डोळ्याच्या वरती, कपाळावर अशा छान मसाज करून घेतल्या हलक्या हाताने. मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, पण मी अगदी हलक्या हाताने हळूवारपणे मसाज करत होते. तर हे फेशियलचं स्टोन जेव्हा मी वापरलं तेव्हा मला माझ्या चेहऱ्यामध्ये एक वेगळंच तकाकी आणि तजेलदारपणा जाणवला. या फेशियल स्टोनमुळे चेहरा तजेलदार होतो आणि स्किनमध्ये ना एक ब्राईटनेस येते. तसंच ना चेहऱ्याच्या त्वचेवर एक छानसा ग्लो येतो, जो आपल्याला अगदी थोड्याच वेळात जाणवतो, म्हणजे अगदी फेशियल करतानाच हे जाणवतं. या स्टोनमध्ये इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की या अमेझिंग प्रोडक्टचं जे रिझल्ट आहे, जे मला माझ्या चेहऱ्यावर मिळालं, ते कसं मिळालं. तर ह्या स्टोनमध्ये लेव्हेंडर ऑइल आहे, ज्याच्यामुळे बॅक्टेरिया मरण्याचं काम होतं आणि ज्यामुळे ॲक्ने ब्रेकआउट लवकर टाळता येतं, हील होतं. तसं टी ट्री ऑइल आहे, जे अँटी फंगल आणि अँटीऑक्सिडंट आहे. स्किन जळजळ किंवा रॅशेस कमी व्हायला ह्या ऑइलने मदत होते. चंदन पावडर, जो चेहऱ्याला थंडावा देतो आणि उजळपणा येतो. त्याच्यानंतर मुलतानी मिट्टी, चेहऱ्याचं जर अतिरिक्त तेल असेल, जास्तीचं तेल हे खेचून घेतं आणि ओपन पोअर्स जे असतात ते श्रिंक व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे ह्या स्टोनमध्ये ऑरेंज पील पावडर आहे, जी नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, कारण त्यामुळे स्किनची डेड स्किन निघून जाते आणि व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स
जायला मदत होते. आणि हळद आणि रेड वाईन आहे. हळदीमुळे ब्राईटनेस येतो चेहऱ्यावर आणि रेड वाईनमुळे चेहऱ्याला एक छानसं स्किनला फर्मपणा येतो. फाईन लाईनची जी प्रोसेस असते ती स्लो होते. तर हे सगळे बेनिफिट्स या एका 3 ग्रॅमच्या फेशियल स्टोनमध्ये आहेत. आणि हा स्टोन 20 मिनिटापर्यंत वितळतो. म्हणजे 4 वेळा ओल्या चेहऱ्यावर फिरवून मी हा फेस मसाजच्या स्टेप्स केल्या आणि नंतर स्टीम घेतलं आणि असला झक्कास ग्लो माझ्या चेहऱ्यावर आला. लय भारी. नाकावर, गालावर, कपाळावर, हनुवटीवर एक छानशी चमक होती आणि स्किनला फर्मनेस मला जाणवत होता. तर हे फेशियल स्टोन याला आम्ही 10 पैकी 10 मार्क्स देईन आणि नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही हे स्टोन नक्कीच वापरा. ऑइल अँड पेटल्स यांच्याकडच्या या फेशियल स्टोनमुळे माझ्या स्किनवर एक छान रिज्युव्हेनेशन, ब्राईटनेस, स्किन फर्मनेस आणि खूप छान अशी तकाकी, एक छान रेडियंट ग्लो मला मिळाला आहे. आणि खरंच मला हे फक्त मिळालं आहे फक्त 200 रुपयाच्या आतमध्ये. मी मगाशी म्हणाले की माझे 1000 ते 1500 अक्षरशः वाचले ते ह्याच कारणामुळे, कारण हेच फेशियल जर मी सलून किंवा पार्लरमध्ये गेले तर मला 1000 ते 1500 रुपये नक्कीच द्यावे लागतील. मग 200 रुपयामध्ये मी घरी का नको करू. तर असं हे अमेझिंग भन्नाट प्रोडक्ट फेशियल स्टोन, मेडिकेटेड फेशियल स्टोन, याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, ऑइल अँड पेटल्स यांच्या इतर प्रोडक्टबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही ऑइल अँड पेटल्स यांच्या श्रुती हिला कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये नक्की देईन. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, जे एक भन्नाट आणि अमेझिंग प्रोडक्ट जे मला आवडलं आणि जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर आजचा हा व्हिडिओ हे अमेझिंग प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल तर मला ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने, एका नवीन व्लॉगने, काही प्रोडक्ट रिव्ह्यूने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.